आपण आपल्या धर्मग्रंथांना वाचतच नाही, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आपण काय करतोय, भगवद्गीता घेतोय, देवारात ठेवतोय, मोकार हळदी कुंकू वाहतोय, बास. वाचण्याचे कष्टच नाही आहे. जो जीवन जगण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे तो आपण वाचणं सोडून दिलं आहे. आपण फक्त आस्था चॅनल लावतोय आणि त्याच्यावर ऐकतोय, पशुपतीनाथ का जो व्रत है वगैर महिलाएं करें रोज से वो पतित पावन बन जाती है. संपला विषय. आणि ते प्रश्न घ्यायची तर नवीनच पद्धत सुरू केली त्यांनी. ते असं विचार करतात की कोणती, हां 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 ती लोखंडाच्या जाळीजवळची बाई, तुला काही विचारायचं आहे का? बाई बी कठीण प्रश्न विचारते. माझ्या नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर माझं आणि त्याचं पटेल का, आणि मी त्याच्या घरात राहिलं पाहिजे का? तू कोणाच्या घरात राहणार आहे बाई? आणि जर राहायचंच नाही त्याच्या घरात तर लग्न का बरं करते? सुप्रीम कोर्टाने सुद्धा मांडले की जर तुम्हाला सोबत राहायचं नसेल आणि जर तुम्हाला प्रायव्हसी खेळायचं असेल आणि एकमेकांना स्पाईंग करायचं असेल तर तुम्ही लग्नच करू नका, एकटे राहा. आणि ही बाई काय विचारू राहिली प्रश्न? आणि बरं हे टाकलं जातं इंस्टाग्राम फेसबुकवर, पसरवलं जातं आणि मग त्यालाच व्ह्यूज येतात. काय लावलं हे? याला हिंदुत्व म्हणतात का? कोणीच सांगत नाही आहे की बेसिक कोर नेचर काय होतं. प्रॅक्टिकली विचार करा, किती अवघड आहे.